सुरुवातीला आपण क्लास 6 मध्ये इंग्लिशमध्ये मुलांना काय काय शिकवले जातं ते पाहूया. म्हणजेच इंग्लिशचा सिलेबस काय आहे तो आता आपण जाणून घेऊया. क्लास 6 मध्ये मुलांना इंग्लिश ग्रामरमध्ये फर्स्ट नाउन, त्यानंतर जेंडर, त्यात नाउन जेंडर, प्लुरल्समध्ये पण नाउन नंबर, त्यानंतर प्रोनाउन्स, आर्टिकल्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब्स हे टॉपिक असतात. त्यानंतर प्रिपोजिशन, वोकॅब्युलरी, कंजंक्शन्स, इंटरजंक्शन्स, पंक्च्युएशन, द सेंटेन्स, टेन्स आणि त्यानंतर द व्हॉइस हे टॉपिक मुलांना इंग्लिश ग्रामरमध्ये शिकवले जातात. त्याचबरोबर मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की सर्व स्कूलमध्ये सेम पब्लिकेशन्सचे बुक फॉलो केले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हा सिलेबस एकदा कम्पेअर करायचा आहे. त्याचबरोबर इंग्लिश ग्रामरमध्ये अजून जंबल सेंटेन्स, सेंटेन्स रिऑर्डरिंग, कॅपिटलायझेशन, फ्रेमिंग क्वेश्चन्स युजिंग मॉडेल्स, एडिटिंग, ओमिशन, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे सुद्धा टॉपिक मुलांना क्लास 6 इंग्लिश ग्रामरमध्ये शिकवले जातात. आता आपण मुलांना क्लास 6 मॅथमॅटिक्समध्ये कोणते कोणते टॉपिक शिकवले जातात ते सुद्धा पाहूया. क्लास 6 मध्ये मॅथमॅटिक्समध्ये मुलांना सुरुवातीला नोईंग अवर नंबर्स, त्यामध्ये कंपॅरिंग नंबर शिकवले जातात. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे वोल नंबर्समध्ये वोल नंबर, द नंबर लाईन, प्रॉपर्टीज ऑफ वोल नंबर्स, पॅटर्न इन वोल नंबर हे टॉपिक शिकवले जातात. त्यानंतर थर्ड चॅप्टरमध्ये मुलांना प्लेइंग विथ नंबर्स, यामध्ये फॅक्टर अँड मल्टिपल्स, प्राईम अँड कॉम्पोजिट नंबर्स, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ नंबर्स, कॉमन फॅक्टर्स अँड कॉमन मल्टिपल्स, त्यानंतर सम मोर डिव्हिजिबिलिटी डिव्हिजिबिलिटीचे रूल्स असतात ते इथे एक्सप्लेन केले जातात. प्राईम फॅक्टरायझेशन, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF, लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच LCM आणि त्यानंतर सम प्रॉब्लेम्स ऑन HCF आणि LCM हे टॉपिक मुलांना थर्ड लेसनमध्ये शिकवले जातात. त्यानंतर फोर्थ चॅप्टरमध्ये बेसिक जिओमेट्रिकल आयडियाज, यामध्ये पॉइंट्स, लाईन सेगमेंट, अ लाईन इंटरसेक्टिंग लाईन, पॅरलल लाईन्स, रे, कर्व्स, पॉलिगन, अँगल्स, क्वाड्रिलॅटरल सर्कल्स आणि ट्रायंगल्स याबद्दल शिकवलं जातं. त्यानंतर फिफ्थ लेसनमध्ये मुलांना अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्समध्ये मेजरिंग लाईन, सेगमेंट, अँगल्स, राईट अँड स्ट्रेट अँगल्स, ॲक्युरेट, ऑब्ट्युअस अँड रिफ्लेक्स angles, measuring angles, quadrilaterals, polygons, three-dimensional shapes, perpendicular lines, classification of triangles हे टॉपिक शिकवले जातात. नेक्स्ट 6th लेसन आहे इंटीजर्समध्ये इंटीजर्स, ॲडिशन ऑफ इंटीजर्स, सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन हे टॉपिक्स इंटीजरमध्ये शिकवले जातात. त्यानंतर 7th चॅप्टरमध्ये फ्रॅक्शनमध्ये फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर अँड मिक्स्ड फ्रॅक्शन, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, simplest form of fractions, like fractions, comparing fractions, addition and subtraction of fractions हे टॉपिक्स शिकवले जातात. त्यानंतर 8th चॅप्टर आहे डेसिमल्समध्ये 10th, hundreds, comparing decimal using decimal addition of number with decimal subtraction of numbers हे लेसन शिकवले जातात. त्यानंतर आहे डेटा हँडलिंगमध्ये रेकॉर्डिंग डेटा, ऑर्गनायझेशन ऑफ डेटा, पिक्टोग्राफ, इंटरप्रिटेशन ऑफ अ पिक्टोग्राफ, ड्रॉइंग अ पिक्टोग्राफ, अ बार ग्राफ हे टॉपिक शिकवले जातात. त्यानंतर नेक्स्ट लेसन आहे मेन्शुरेशन, ह्यामध्ये पेरिमीटर, एरिया आपल्याला इथे शिकवला जातो. त्यानंतर आहे अल्जेब्रामध्ये द आयडिया ऑफ अ व्हेरिएबल, मोर एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएबल्स, यूज ऑफ व्हेरिएबल इन कॉमन रूल्स, एक्सप्रेशन विथ व्हेरिएबल युझिंग एक्सप्रेशन्स प्रॅक्टिकली, व्हॉट इज अन इक्वेशन, सोल्युशन ऑफ अन इक्वेशन हे टॉपिक शिकवले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे रेशो अँड प्रपोर्शन, युनिटरी मेथड इथे शिकवली जाते. आणि त्यानंतर लास्ट लेसन आहे सिमेट्री. तर अशा प्रकारे आपण आता पाहिलं क्लास 6 मॅथ्समध्ये मुलांना कोणते कोणते टॉपिक शिकवले जातात. आता आपण क्लास 6 सायन्समध्ये मुलांना कोणते कोणते लेसन्स शिकवले जातात ते पाहूया. सुरुवातीला बायोलॉजीचं फर्स्ट लेसन आहे फूड, यामध्ये वेअर डज इट कम्स फ्रॉम, फूड व्हरायटी, फूड मटेरियल्स अँड सोर्सेस, प्लांट पार्ट्स अँड ॲनिमल प्रोडक्ट ॲज फूड, व्हॉट डू ॲनिमल्स ईट हे टॉपिक शिकवले जातात.
त्यानंतर सेकंड लेसन आहे कॉम्पोनंट्स ऑफ फूड. यामध्ये व्हॉट डू डिफरंट फूड आयटम्स कंटेन्स. त्यानंतर व्हॉट डू व्हेरियस न्यूट्रिएंट डू यू फॉर युअर बॉडी. बॅलन्स डाएट, डेफिशियन्सी डिझीज हे शिकवले जातात. थर्ड लेसन आहे फायबर टू फॅब्रिक. ह्यामध्ये व्हरायटी इन फॅब्रिक्स, फायबर, सम प्लांट्स फायबर्स, स्पायनिंग कॉटन, यार्न टू फॅब्रिक, हिस्ट्री ऑफ क्लॉथिंग मटेरियल हे टॉपिक शिकवले जातात. त्यानंतर फोर्थ लेसन आहे सॉर्टिंग मटेरियल्स इंटू ग्रुप्स. सॉर्टिंग मटेरियल्स इंटू ग्रुप्समध्ये ऑब्जेक्टिव्ह अराउंड अस, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स हे टॉपिक शिकवले जातात. फिफ्थ आहे सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस. यामध्ये मेथड ऑफ सेपरेशन मुलांना शिकवली जाते. त्यानंतर नेक्स्ट लेसन आहे चेंजेस अराउंड अस. यामध्ये कॅन ऑल चेंजेस ऑलवेज बी रिव्हर्स्ड हे मुलांना इथे समजावून सांगितलं जातं. नेक्स्ट आहे गेटिंग टू नो प्लांट्स. यामध्ये हर्ब, श्रब अँड ट्रीज, स्टेम, लीफ, रूट, फ्लावर हे मुलांना इथे शिकवलं जातं. याबद्दल मुलांना डीपमध्ये माहिती सांगितली जाते. त्यानंतर बॉडी मुवमेंट्स. यामध्ये ह्युमन बॉडी अँड इट्स मुवमेंट्स मुलांना शिकवले जातात. त्यानंतर गेट ऑफ ॲनिमल्स. नाइन्थ लेसन आहे द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग्स. यामध्ये ऑर्गॅनिझम अँड द सराउंडिंग्स, त्यानंतर वेअर दे लिव्ह, हॅबिटेट अँड ॲडॅप्टेशन, अ जर्नी थ्रू डिफरंट हॅबिटेट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम मुलांना इथे शिकवतात. नेक्स्ट फिजिक्स मधले टॉपिक आहेत मोशन अँड मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. यामध्ये स्टोरी ऑफ ट्रान्सपोर्ट, हाऊ वाईड इज दिस डेस्क, सम मेजरमेंट, स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट, करेक्ट मेजरमेंट ऑफ लेंथ. त्यानंतर मेजरिंग द लेंथ ऑफ कर्व लाईन, मूव्हिंग थिंग्स अराउंड अस, टाइप ऑफ मोशन इथे शिकवले जातात. नेक्स्ट आहे लाईट, शॅडो अँड रिफ्लेक्शन. यामध्ये ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्सल्युलेंट ऑब्जेक्ट, व्हॉट एक्झॅक्टली आर शॅडोज, अ पिनहोल कॅमेरा, मिरर्स अँड रिफ्लेक्शन्स मुलांना इथे शिकवले जातात. त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी अँड सर्किट्स. इलेक्ट्रिसिटी अँड सर्किटमध्ये इलेक्ट्रिक सेल, अ बल्ब कनेक्टेड टू अँड इलेक्ट्रिक सेल अँड इलेक्ट्रिक सर्किट, इलेक्ट्रिक स्विच हे टॉपिक इथे शिकवतात. त्यानंतर नेक्स्ट लेसन आहे फन विथ मॅग्नेट. फन विथ मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल, पोल्स ऑफ मॅग्नेट, फाइंडिंग डिरेक्शन, मेक युअर ओन मॅग्नेट, अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन मॅग्नेट इथे मुलांना समजावून सांगितलं जातं. नेक्स्ट आपण सोशल सायन्समध्ये मुलांना काय शिकवलं जातं ते जाणून घेऊया. सोशल सायन्समध्ये मुलांना हिस्ट्रीमध्ये व्हॉट, वेअर, हाऊ अँड व्हेन. त्यानंतर सेकंड आहे फ्रॉम हंटिंग, गॅदरिंग टू ग्रोईंग फूड, अर्लिएस्ट सिटीज. थर्ड आहे व्हॉट बुक्स अँड बुरियस टेल अस. त्यानंतर किंगडम्स, किंग्स अँड अन अर्ली रिपब्लिक. नेक्स्ट आहे न्यू क्वेश्चन्स अँड आयडियाज. सेवन्थ लेसन आहे अशोका द एम्पेरियर हू गेव अप वॉर. नेक्स्ट वायटल विलेजेस, थ्रेविंग टाउन्स. त्यानंतर आहे ट्रेडर्स, किंग्स अँड पिलिग्रिम्स. 10th लेसन आहे न्यू एम्पायर अँड किंगडम्स. अँड 11th लेसन आहे बिल्डिंग्स, पेंटिंग अँड बुक्स. आता आपण सोशल अँड पॉलिटिकल लाईफमध्ये मुलांना काय शिकवतात ते जाणून घेऊया. यामध्ये युनिट 1 मध्ये मुलांना अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटी, त्यानंतर डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन हे 2 टॉपिक शिकवले जातात. नेक्स्ट युनिट 2 मध्ये गव्हर्नमेंट. यामध्ये व्हॉट इज गव्हर्नमेंट, त्यानंतर की एलिमेंट ऑफ अ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट शिकवले जातात. आणि युनिट 3 मध्ये लोकल गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये फर्स्ट आहे पंचायती राज, त्यानंतर रूरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन हे लेसन्स मुलांना इथे शिकवले जातात. त्यानंतर युनिट 4 मध्ये लाईव्हहुड्स. यामध्ये रूरल आणि अर्बन्स बद्दल मुलांना माहिती सांगितली जाते. त्यानंतर द अर्थ. यामध्ये अवर हॅबिटेट, त्यामध्ये द अर्थ इन द सोलार सिस्टम. त्यानंतर ग्लोब, लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड चॅप्टर. त्यानंतर मोशन ऑफ द अर्थ, मॅप्स, मेजर डोमेन्स ऑफ द अर्थ, मेजर लँडफॉर्म्स ऑफ द अर्थ, अवर कंट्री इंडिया, क्लायमेट,
व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ याबद्दल मुलांना सोशल सायन्समध्ये माहिती दिली जाते. म्हणजेच हेच लेसन मुलांना त्यामध्ये शिकवले जातात. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं क्लास 6 इंग्लिश ग्रामर, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड सोशल सायन्समध्ये मुलांना कोणते कोणते टॉपिक शिकवले जातात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.